विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न पाहिले. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला शब्दाच्या जाती, कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती हा घटक तुमच्यासाठी परीक्षेला आहे. मग शब्दाच्या एकूण जाती 4 आहेत. नाम, सर्व म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमासाठी 4 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. बघा, तर त्यातला पहिला घटक आहे नाम. आणि मग आज आपण या नामाबद्दल माहिती पाहणार आहोत. कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. बघा, खाली काही नावाची यादी दिली, म्हणजे नामांची यादी दिली. मग त्याच्यामध्ये पहा, पक्ष्यांची नावे. पक्ष्यांची नावे कावळा, चिमणी, पोपट, कोंबडा, मोर इत्यादी. पशूंची नावे वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा, लांडगा इत्यादी. फुलांची नावे गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी. फळांची नावे आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई. पर्वताची नावे हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य हे पर्वत आहेत. पुस्तकाची नावं पहा, पुस्तकांची नावे पहा. वस्तूंची नावे पुस्तक, वही, पेन, घड्याळ, दिवा, टेबल, खुर्ची इत्यादी. नद्यांची नावे गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, तापी. मुलांची नावे अतुल, शरद, सचिन, अमर. अशा प्रकारे ही नावं आहेत सगळी. आता मुलींची नावे शारदा, लक्ष्मी, श्यामला, मृणाली, कविता, राधिका इत्यादी. देशाची नावे भारत, श्रीलंका, कॅनडा, चीन, अमेरिका, मलेशिया. आता धान्याची नावे गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका इत्यादी. ग्रह, नक्षत्र व ताऱ्यांची नावे सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ, बुध इत्यादी. काल्पनिक नावे कोणकोणती बघा, अमृत, स्वर्ग, परी, राक्षस, देवदूत. यांना कधी आपण पाहिलं का? नाही, म्हणजेच ती काल्पनिक आहेत. आता गुणांची नावे सुंदरता, स्वच्छता, नम्रता, शौर्य, दयाळू, औदार्य इत्यादी. मनाची स्थिती आनंद, कौतुक, दुःख, ममता, हास्य. आणि ऋतूची नावे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं. धन्यवाद.